पुण्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली। एसआयटीचं पथक केजमध्ये तपासासाठी दाखल झाले। तपासाचे प्रमुख बसवराज तेली केजला पोहोचलेत आणि बसवराज तेली संपूर्ण तपासाचा आढावा घेतायत। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची तेली यांनी भेट घेतली। धनंजय देशमुख आणि एसआयटीच्या इतर अधिकाऱ्यांसोबत केज इथल्या शासकीय विश्रामगृहात चर्चा करतात। तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं। वाल्मिक कराड प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही आणि त्यामुळे मी राजीनामा का देऊ असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असंही धनंजय मुंडे म्हणाले। एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत। त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे। आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे। मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली। त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे। हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही। म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत। मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत, त्यांचं मागण्याचं समाधान आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंनी गौप्यस्फोट केला। अजितदादा मस्साजोगला आले होते तेव्हा कराडचं वाहन ताफ्यात होतं। त्या स्कॉर्पिओनं कराड गेला आणि तो सीआयडी कार्यालयात याच वाहनानं तो आलेला आहे असं बजरंग सोनवणेंनी म्हटलेले, तसा दावा त्यांनी केला। पुण्यातील ज्या घरात आरोपी थांबला त्याचा तपास व्हावा, तो नेमका कुठे थांबला होता याची तपासणी व्हावी असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे। आणि हत्येच्या दिवशी आरोपी परळीत होता त्याबद्दलचा देखील तपास जो आहे तो व्हावा असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतो। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला। अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का? या आरोपी ज्या गाडीतून आला जिथे व्हिडिओ शूट झाला, ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला, व्हिडिओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो, मग तिथं जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता, कुणाच्या घरात होता आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का? त्या घराची तपासणी का करणार नाही?
की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे. मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात. मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा? तर राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चांगला चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं सर्वत्र खळबळ उडाली आणि या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येते. बुधवारी 5 पलंग आणण्यात आलेले होते. आज त्यापैकी एक पलंग गायब झालाय. त्यामुळे तो एक पलंग कोणाला दिला गेला याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर बीड जिल्ह्यात बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 नवे पलंग आणण्यात आले होते. यात विशेष म्हणजे 5 पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे याच पोलीस ठाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड आहे. मात्र आज 5 पलंगांपैकी पोलीस ठाण्यात 4 पलंग दिसून आलेत. काय आश्वासन तुम्हाला मिळालं? सगळ्यांचं झालं. प्रेम लाईव्ह आहे आमदार, प्रेम लाईव्ह आहे. सुरू करा. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, नेमकी काय चर्चा झाली आणि काय मागणी केली? सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब कोल्हे साहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली. लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का, कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही. तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतो म्हणाले. आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे. कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची, माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पुरी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निकम साहेब यांना फोन लावलेला आहे. ते आता सरकारी अभियोक्ता होतील अशी आशा आहे.